नमस्कार मित्रांनो, मी कौस्तुभ छादेव अरविंद माळी तुमच्या सगळ्यांचं आजच्या संडे स्पेशलमध्ये स्वागत करतो. आता संडे स्पेशल खरंच खूप स्पेशल आहे कारण आत्ताच कन्क्लूड झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इंडियानं 7 मेडल्स जिंकलेले आहेत आणि ही खरंच आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि सर्वप्रथम ज्या खेळाडूंनी यामध्ये पार्टिसिपेट केलं त्या सर्व खेळाडूंना मी त्यांचं अभिनंदन करेन. तसंच सर्व भारतीयांना याच्या शुभेच्छा देईन की इंडियानं अभूतपूर्व अशी कामगिरी केलेली आहे. आणि म्हणूनच या आठवड्यामध्ये म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या 2 आठवड्यामध्ये तसा ऑलिम्पिक हा विषय चर्चेत आहे आणि रोज आपण काहीतरी यातले अपडेट्स ऐकत होतो. इंडियाचे टोटल 126 खेळाडू या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते आणि 7 मेडल्स आपण जिंकलेले आहेत. तर आज आपण ऑलिम्पिकचा जो काही इतिहास आहे म्हणजे ऑलिम्पिक कधी सुरुवात झालं, भारताने कधीपासून त्यामध्ये पार्टिसिपेट केलं किंवा भारताला पुढे आणखी कशी प्रगती करता येईल या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण आजच्या संडे स्पेशलमध्ये घेणार आहोत. तर सर्वप्रथम ऑलिम्पिकची हिस्ट्री जर जाणून घ्यायची असेल तर आपल्याला ग्रीसमध्ये जावं लागेल. ग्रीसमध्ये का तर ग्रीसमध्ये ऑलिम्पिया नावाची एक सिटी आहे आणि तिथं सर्वप्रथम हे खेळ भरवले गेले होते. म्हणजे तिथं हे खेळ भरवले जायचे म्हणूनच याला ऑलिम्पिक असं नाव पडलेलं आहे. आणि हे जे खेळ आहेत तर हे खेळ ग्रीसमध्ये ज्या काही वेगळ्या सिटीज आहेत तर त्या सिटीमध्ये हे खेळ भरवले जायचे. कारण त्या काळी तसं लोकांची युद्धखोरी प्रवृत्ती जास्त असल्यामुळे लोक बराच काळ युद्धामध्ये बिझी असायची. पण या काळातच आपल्याला एक शांततेचा आणि एक उत्सवाचा काळ असावा म्हणून हे खेळ भरवले जात होते. आणि हे जे काही खेळ आहेत तर आपण जे काही समोर आता साईट बघतोय तर ही ऍक्च्युली जे स्टेडियम आहे ग्रीसमधलं म्हणजे ऑलिम्पियामधलं जिथं हे खेळ भरवले जायचे. तर त्यावेळेस काय होतं की एकाच शहरामध्ये म्हणजे ऑलिम्पिया या शहरामध्ये हे खेळ भरवले जायचे. म्हणजे आपण म्हणू शकतो की एन्शियंट ग्रीसमध्ये जे खेळ व्हायचे ऑलिम्पिकचे तर ते या साईटवरती भरवले जायचे आणि ती आज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. आणि वेगवेगळे देश असतील, वेगवेगळ्या संस्था असतील तर यांच्यावरती याचं संवर्धन करायची जबाबदारी आहे. तसं आपण इथं पाहू शकतो की हा जो आहे तर या स्टेडियम मधल्या एका कुस्तीच्या आखाड्याचा हा फोटो आहे. तर यामध्ये काय आहे तर त्यावेळेस जे काही रेसलिंग असेल त्यानंतर रनिंगचे इव्हेंट्स असतील तर हे सगळे इव्हेंट इथं कंडक्ट केले जायचे. आणि सुरुवात जर म्हणायला गेलं तर डॉक्युमेंटेड फॅक्ट अशी आहे की इसवी सन पूर्व 776 म्हणजे 776 BC मध्ये पहिल्यांदा म्हणजे आतापासून 3000 वर्षांपूर्वी एन्शियंट ऑलिम्पिक जे आहे ते या ऑलिम्पिया शहरामध्ये भरवलं गेलं होतं. आणि 393 AD म्हणजे इसवी सन 393 पर्यंत हे खेळ सातत्यानं दर 4 वर्षांनी भरवले जायचे. पण त्यानंतर स्पार्टाने त्यांच्यावरती आक्रमण केलं आणि त्यानंतर हे खेळ थांबवण्यात आले. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या खेळांचा जो काही इम्पॉर्टन्स आहे तो इतका होता की इतिहासकारांनी या खेळांचा मधला जो 4 वर्षांचा कालावधी आहे त्यावरून ऑलिम्पियाड नावाचं एक नवीन असं आपण म्हणू शकतो की कॅलेंडर सुरू केलेलं आहे. त्यामुळे या खेळांचं ऐतिहासिक महत्व खूप आहे. आणि त्यावेळेचं जर या खेळाचं आपण स्वरूप पाहायला गेलो म्हणजे त्यावेळेस हे खेळ किती दिवसांचे भरायचे वगैरे तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यावेळेस हे खेळ 5 दिवसांसाठी भरवले जायचे. म्हणजे आता जसं टेस्ट क्रिकेट असताना तसंच त्यावेळेस 5 दिवसांसाठी हे खेळ भरवले जायचे. तसंच हे खेळ स्पेशली स्पोर्ट्स टुर्नामेंट म्हणून न भरवतात तर ते आपले जे काही धार्मिक उत्सव असतात म्हणजे आपल्याला माहिती ग्रीक कल्चरमध्ये देवी देवतांना खूप महत्व आहे. तसंच तिथं ज्यूस असेल किंवा हेरा असेल यांना खूप महत्व आहे. तर जियूस हा जो त्यांचा देव होता म्हणजे गॉड तर त्याच्या जो काही धार्मिक उत्सव आहे तो मनवला जायचा आणि त्यामध्ये हा खेळ भरवला जायचा. आणि त्यावेळेस पद्धत अशी होती की फक्त एकाच ग्राउंडवरती म्हणजे हे जे काही ग्रीकमधलं ऑलिम्पिया सिटी आहे तर तिथल्या ग्राउंडवरती हा खेळ भरवला जायचा. त्यानंतर फक्त ग्रीसमधलेच दर्शक असायचे आणि जे काही कॉम्पिटिटर्स होते म्हणजे स्पर्धक आता आपण पाहतो की स्त्री आणि पुरुष दोन्ही कॉम्पिट करतात तर त्यावेळेस फक्त आणि फक्त पुरुषांनाच यामध्ये सहभागी होता येत होतं. तसंच पाहायलाही म्हणजे हा स्पर्धा पाहू कोण शकत होतं तर जे काही म्हणजे विवाहित स्त्रियांना पाहण्यास बंदी होती बाकी सगळेजण पाहू शकत होते. आणि आता आपण पाहतो की ही स्पर्धा गोल्डसाठी होती म्हणजे गोल्ड मेडल जिंकण्यासाठी. पण त्यावेळेस ही स्पर्धा होती त्यावेळेस जे काही विनर्स असतील त्यांना ऑलिव्ह आहेत म्हणजे आपलं जे काही ऑलिव्हचं झाड आहे तर त्याची जे काही फुलं आहेत त्याच्या फांद्यांपासून एक पुष्पहार केलेला असायचा आणि तो त्यांना मिळायचा. तर मेन पर्पज काय होता तर मेन पर्पज या गेम्सचा त्यावेळेस शांती टिकवणे होता. म्हणजे आज आपण म्हणतो की खेळांमुळे मैत्री भावना असेल वाढते तर त्यावेळेस सुद्धा या खेळांचा जो मूळ हेतू होता तो एक प्रकारे तिथं ज्या काही वेगवेगळ्या सिटी होत्या ग्रीसमधल्या त्यामध्ये शांती प्रस्थापित करण्याचा होता. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण मागाशीच पाहिलं की 334 AD मध्ये ही परंपरा बंद झाली. मग आपले जे आजचे काय ऑलिम्पिकचे गेम आहेत ते कधी सुरुवात झाली तर आजचे जे ऑलिम्पिक गेम आहेत त्याला मॉडर्न ऑलिम्पिक असं म्हटलं जातं. आणि आजचे जे ऑलिम्पिक आहेत ते 1894 मध्ये म्हणजे पायरे डी कुबर्टी नावाचे एक फ्रेंच व्यक्ती होते त्यांनी पहिल्यांदा असं त्यांच्या डोक्यात आलं की आपण पुन्हा एकदा ऑलिम्पिक गेम भरवल्या पाहिजेत आणि पुन्हा एकदा ही काही जी वैश्विक खेळाची जी काही स्पर्धा आहे ती पुन्हा एकदा सुरू केली पाहिजे. आणि त्यांनी हा विचार पहिल्यांदा मांडला आणि त्यानंतर वेगवेगळ्या देशांनी एकत्र येऊन त्यावरती कारवाई केली. आणि आपण जे आजचं काय ऑलिम्पिक पाहतो तर त्याची सुरुवात म्हणजे 1854 त्यांच्या डोक्यात आलं पण 1896 मध्ये पहिल्यांदा समर ऑलिम्पिक भरलेलं आहे. आणि या ऑलिम्पिकमध्ये म्हणजे त्या काळापासून आत्ताच्या ऑलिम्पिकमध्ये खूप काही बदल करण्यात आलेले आहेत. तर त्यातले जे काही मेन फीचर्स आहेत ते असं की दरवर्षी या गेम्स 16 दिवसांसाठी होतात. म्हणजे यावेळेस ते 23 जुलैला सुरू झाले आणि आज 8 ऑगस्टला कन्क्लूड झाले. तर 16 दिवसांचा हा उत्सव होता. आणि याला कोणतेही रिलिजियस स्पोर्ट्स हा नाहीये म्हणजे कोणतेही रिलिजियस उत्सव नाहीये. तर यामध्ये प्रामुख्याने फक्त आणि फक्त स्पोर्ट्सला सेलिब्रेट केलं जातं. म्हणजे हा आता फक्त आणि फक्त स्पोर्ट्सचा
इव्हेंट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यावेळेस आपण पाहिलं की तो ग्रीस पुरता मर्यादित होता, पण आता याला एक इंटरनॅशनल स्वरूप आलेलं आहे आणि हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ झालेला आहे. आणि यामध्ये ऑलिव्हचे व्रत न देता या आत्ता सगळ्यांना तिथे जे काही जिंकतील खेळाडू त्यांना गोल्ड मेडल देण्यात येतं. त्यानंतर त्यावेळेस फक्त पुरुषांना सहभागी होता होतं, तर आता म्हणजे पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही यामध्ये सहभाग घेता येतो. तसंच प्रेक्षक म्हणून इथं कोणी सम्मिलित होऊ शकतं, म्हणजे कोणावरतीही बंदी नाही की तुम्ही यायचं किंवा यायचं नाही. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट, म्हणजे इंटरेस्टिंग म्हणावे काय हा प्रश्न आहे, पण इंटरेस्टिंग म्हणू शकतो. तर असं आहे की त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा लढायचे तर त्यावेळेस त्यांना निकेट लढाव लागायचं. पण आता जे आहे ते आपण पाहतो की पूर्ण पेहरावमध्ये खेळाडूंना यामध्ये सम्मिलित व्हावं लागतं. आणि आपण समोर जो काही फोटो पाहतोय तर हे आहेत पायर डी कुबर्टीन, ज्यांनी ऍक्च्युली पहिल्यांदा ही स्पर्धा 1896 मध्ये भरवली. यानंतर पुढचं बघायला गेलो तर हा जो फोटो, हा फोटो जे आता मी सांगितलं फीचर्स, तर त्यामध्ये जे काही स्थित्यंतर म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन झाले. अगोदर आपण बघू शकतो की फक्त पुरुष आहेत, त्यानंतर पाहतो की स्त्री आहेत. तर हे जे काही झालेलं आहे ते या पिक्चरमध्ये एकदम समर्पकरित्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजे एन्शियंट ऑलिम्पिक आणि मॉडर्न ऑलिम्पिक यामध्ये झालेले बदल या चित्रात आपण पाहू शकतो. तसंच नेक्स्ट म्हणजे की 1896 मध्ये झालं तर ॲथेन्समध्येच म्हणजे ग्रीसमध्येच पॅनाथेनिक स्टेडियम जे आहे तिथं पहिल्यांदा भरवण्यात आले. आणि त्यामध्ये फक्त 43 स्पोर्ट्स त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले होते. आणि खूपच कमी देश म्हणजे अराउंड 14 कंट्रींनी पार्टिसिपेट केलं होतं. आणि अराउंड 200 ते पण सर्व मेल पार्टिसिपंट झाले होते. यामध्ये टेनिस, ट्रॅक अँड जॉगिंग, फेन्सिंग, वेटलिफ्टिंग, सायकलिंग, त्यानंतर रेसलिंग, नेमबाजी, त्यानंतर स्विमिंग यासारखे, नंतर जिम्नॅस्टिक यासारखे स्पोर्ट्स इन्क्लूड करण्यात आले होते. आत्ताचे जे काही जगातले सगळ्यात फेमस स्पोर्ट्स आहेत म्हणजे फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, हे पण घेतले होते, पण तितक्या खेळाडूंनी पार्टिसिपेट नाही केल्यामुळे ते कॅन्सल करावे लागले होते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरं ऑलिम्पिक जे 1900 झालं, तर त्यामध्ये महिलांचा सहभाग पहिल्यांदा या ऑलिम्पिकमध्ये नोंदवण्यात आलेला आहे. त्यानंतर बघायला गेलं तर महत्त्वाचं वर्ष ऑलिम्पिकसाठी 1991, कारण 1991 मध्ये असं रोल आलेलं आहे की ज्या स्पोर्ट्समध्ये फक्त पुरुष आणि महिला म्हणजे दोघांनाही जो स्पोर्ट्स खेळतात असेल ते स्पोर्ट्स ऑलिम्पिकमध्ये नव्याने इन्क्लूड केलेले असू शकतात. जुने जर समजा एखादा असा स्पोर्ट्स असेल की ज्यामध्ये फक्त पुरुष आहेत तर तो चालू शकतो, पण नवीन जर ऍड करायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला दोन्ही जे काही जेंडर आहेत तर त्या दोघांनाही कशा प्रकारे सम्मिलित करता येईल असाच खेळ तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. त्यानंतर 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक्समध्ये काय झालं तर महिलांचा बॉक्सिंगमध्ये समावेश केला गेला. त्यामुळे आता काय झालं की आता जवळजवळ सगळ्या स्पोर्ट्समध्ये महिलांचा समावेश आहे. 2020चं जे आता सगळं टोकियो ऑलिम्पिक झालं त्यामध्ये टोटल 33 खेळ स्पोर्ट्स आहेत, त्यामध्ये 50 डिसिप्लिन्स. म्हणजे काय तर एखाद्या स्पोर्ट्समध्ये आपण पाहतो की एखाद्या स्पोर्ट्सच्या अंडर सब जे काही कॅटेगरी असतात तर अशा मिळून त्या 50 आहेत. आणि टोटल 339 इव्हेंट्स या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑलिम्पिक हा फक्त स्पोर्ट्स नाही तर ऑलिम्पिक आयडिया आहे. आयडिया कशी तर आपण जे समोर पाहू शकतो तर ऑलिम्पिकचा लोगो दिलेला आहे. तर हा जो काही लोगो आहे हा लोगो नीट बघून आहे, कारण ह्या लोगोमध्ये त्याचं मिनिंग लपलेलं आहे. म्हणजे काहीतरी 5 टोटल रिंग आहेत आणि इथं निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल असे 5 कलर सुद्धा इथं दर्शवलेले आहेत. तसंच खाली आपण बघू शकतो की खाली मोठं दिलेलं आहे, काय दिलेलं आहे की लॅटिनमध्ये असं आहे की सिटीएस, अल्टीएस आणि फोर्टीएस कम्युनिटर. म्हणजे काय तर फास्टर, हायर, स्ट्रॉंगर अँड टुगेदर. ह्यातला टुगेदर जो शब्द आहे तो नंतर ऍड केलेला आहे, पण या शब्दात सुद्धा खूप महत्व आहे, कारण या स्पोर्ट्सचा मूळ हेतू असा आहे की आपण जे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात म्हटलं जातं वसुधैव कुटुंबकम म्हणजे विश्वची माझी घर. तर ही जी काही संकल्पना आहे तर या संकल्पनेचं मूर्त स्वरूप आपल्याला ऑलिम्पिकच्या माध्यमातून बघता येऊ शकतं. म्हणजे काय तर आपले जे काही वेगवेगळे देश आहेत, वेगवेगळे खंड आहेत, तर या देशातल्या वेगवेगळ्या लोकांनी एकत्र यायचं आहे आणि हा खेळ सेलिब्रेट करायचा, जेणेकरून विश्वत्वाची जी काही भावना आहे ग्लोबलायझेशनची तर ती यातून आकार घेईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आता लोगो पाहिलाच तर याचं मिनिंग काय तर याचं मिनिंग असं आहे की पाठीमागे पांढरी पार्श्वभूमी आहे, त्यानंतर 5 रंग आहेत आणि असं आहे की 5 जे काही खंड आहेत ज्यामध्ये लोक आता सध्या राहतात तर ह्या 5 खंडांचं ते प्रतिनिधित्व करतं. आणि असं दाखवायचं आहे की खेळानं ह्या 5 खंडातील लोक एकत्र आलेले आहेत. तसंच ज्या काही रंग आहेत तर हे सगळे रंग आहेत, तर हे रंग वेगवेगळ्या देशांचे जे काही फ्लॅग्स आहेत तर या सगळ्या फ्लॅगवरती यातला एक ना एक कलर कोणता तरी आहेच, म्हणून हे सगळे 6 कलर इथे घेतलेले आहेत. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण पहिला ऑलिम्पिकची हिस्ट्री, पण महत्त्वाची गोष्ट की इंडियानं पहिल्यांदा कधी ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट केलं किंवा इंडियाचा तयार होईल. तर इंडियानं म्हणजे 1900 आपण जे काही दुसरं मगाशी पहिलं ऑलिम्पिक आहे ज्यामध्ये महिलांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला, तर त्यामध्ये इंडियानं पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं होतं. आणि कुणी पार्टिसिपेट केलं होतं तर नॉर्मन प्रिचर्ड हे एक कलकत्त्यात जन्माला आलेले ब्रिटिशर होते आणि त्यांनी पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं होतं. आणि खूप स्टोरी ती मनोरंजक आहे. म्हणजे काय झालं होतं तर ते फ्रान्समध्ये फिरायला गेले होते, पॅरिसमध्ये. आणि फिरायला गेलं असताना त्यांच्या लक्षात त्यांना कळालं की तो ऑलिम्पिक सुरू आहे. मग त्यांच्याकडे इंडियन व्हिसा असल्यामुळं त्यावेळेस त्यांनी तिथं पार्टिसिपेट केलं. आणि म्हणजे बरेचसे देश याच्यावरती वादविवाद करतात की ते इंडियाचं मेडल धरायचं की नाही, पण विषय असा आहे की त्यांनी इंडियाच्या पासपोर्टवरती इथं एंट्री घेतल्यामुळं त्यांनी म्हणजे पहिल्याच याच्यामध्ये त्यांनी 2 मेडल जिंकली होती, एक 200 मीटरच्या रनिंगमध्ये आणि 200 मीटरच्या हर्डलमध्ये. तर ती 2 मेडल ऍक्च्युली इंडियाची यातली पहिली मेडल कन्सिडर केली जातात आणि ती एका ब्रिटिश व्यक्तीने ज्याचा कलकत्त्यात जन्म झाला होता म्हणजे नॉर्मन प्रिचर्ड यांनी जिंकलेले आहेत. आणि त्यांनी जिंकल्यामुळे काय झालं तर इंडिया हे म्हणजे आशियाई पहिलं राष्ट्र बनलं की ज्यांना ऑलिम्पिकमध्ये एखादं मेडल जिंकलेलं आहे.
त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडिया ॲज अ टीम, म्हणजे आपण जे म्हणतो आता आपली कंटिंजंट जाते, आता 126 लोकांची गेली, तशी पहिल्यांदा 1920चं जे काही अँटवर्पचं ऑलिम्पिक होतं तिथे गेलेले, आणि ते पण गव्हर्नमेंट एफर्ट्समधून नाही. तर 1920 मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. तर त्यावेळेस काय झालेलं आहे, त्यावेळेस जे काही दोराबजी टाटा आहेत आपल्याला माहिती आहे, त्यांनी काय केलं, तर त्यांनी आपली इंडियाची टीम तिथे जावी म्हणून प्रयत्न केलेला आहे. त्यांनी स्वतःला फंड केलेला आहे, पब्लिककडून मनी कलेक्ट केला होता, आणि 1920 मध्ये पहिल्यांदा आपली टीम गेली होती. यामध्ये टोटल 5 ॲथलीट्स गेले होते. आणि आजचं जे काही आहे आपलं म्हणजे ऑलिम्पिक, तर याला म्हणजे हे ॲक्च्युली 2020 ला होणार होतं टोकियोचं, पण कोरोनामुळे ते पुढे गेलं. 100 वर्ष म्हणजे इंडियाचं ऑफिशियल म्हणजे पार्टिसिपेशनला 100 वर्ष होत होते. तर सुरुवातीला आपल्याला काहीही मेडल मिळाले नव्हते म्हणजे 1920 साली, पण आज आपण जवळजवळ 7 मेडल मिळाले आहेत. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की 100व्या वर्षी आपण एकंदरीत खूप चांगली प्रगती केलेली आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे इंडियानं आजपर्यंत किती मेडल जिंकलेले आहेत, तर आजपर्यंत म्हणजे आत्ताचं लेटेस्ट आज कन्क्लूड झालेलं आहे, तर आजपर्यंत इंडियाने टोटल 35 मेडल जिंकलेले आहेत. त्यामध्ये 10 गोल्ड आहेत, त्यानंतर 9 सिल्वर आहेत, आणि 16 ब्रॉन्झ मेडल आपण जिंकलेले आहेत. आणि हे एकंदरातलं म्हणजे 1896 नंतरचं हे आजचं 24वं ऑलिम्पिक आहे. मग इंडियामध्ये मेडल कोणी कोणी जिंकलेले आहेत, तर इंडियामध्ये सगळ्यात जास्त मेडल जे आहेत ते आपल्याला हॉकीच्या टीमने जिंकून दिले आहेत. इंडियन हॉकी टीम म्हणजे आपण म्हणतो की मेजर ध्यानचंद, तर मेजर ध्यानचंदांचा यामध्ये खूप मोठा रोल आलेला आहे. मेजर ध्यानचंदांच्या नेतृत्वाखाली असेल आणि त्यानंतर इतर कर्णधारांच्या नेतृत्वाखाली असेल, तर भारताने टोटल यामध्ये 8 गोल्ड हॉकीमध्ये जिंकलेले आहेत, 3 ब्रॉन्झ जिंकलेले आहेत, आणि 1 सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. लास्ट आपण 1980 मध्ये जिंकलं होतं मेडल. त्यानंतर आपण आता 41 वर्षानंतर परत हॉकीमध्ये मेडल जिंकलेले आहे. म्हणजे हॉकीत आपण म्हणू शकतो की भारताला एक दैदिप्यमान अशी परंपरा लाभलेली आहे. त्यानंतर आपण मागेच पाहिलं की नॉर्मन प्रिचार्ड यांनी सुद्धा 2 मेडल जिंकलेले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिव्हिज्युअल आफ्टर इंडिपेंडन्स, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खशाबा दादासाहेब जाधव हे जे काही महाराष्ट्रातले खेळाडू आहेत, त्यांनी कुस्तीमध्ये हेलसिंकी इथे झालेल्या 1952 मधल्या याच्यामध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. आणि आपण पाहू शकतो की ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण आपले जे काही रोल मॉडेल्स आहेत ना, ते फक्त क्रिकेटर्स असू शकत नाहीत लक्षात घ्या, किंवा फक्त पिक्चरमधले स्टार्स असू शकत नाहीत. तर हे ग्रामीण भागात आलेली अशी लोक की ज्यांनी त्यांच्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावरती काहीतरी आयुष्यात अचीव केलेलं आहे, अशी माणसं आपल्याला रोल मॉडेल म्हणून चूज करता येईल पाहिजे. आणि म्हणूनच याचा इतिहास जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यानंतर जर पुढे गेलो तर पुढे आपण पाहू शकतो की लिअँडर पेसने सुद्धा 1996च्या अटलांटामध्ये जे काय ऑलिम्पिक होतं तिथं ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. आणि पहिली महिला म्हणाल तर कर्णम मल्लेश्वरी यांनी पहिलं वेटलिफ्टिंग मधलं ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. त्यानंतर राज्यवर्धन राठोड, अभिनव बिंद्रा, विजेंदर सिंग, नंतर सुशील कुमार, विजय कुमार, सायना नेहवाल, मेरी कोम, योगेश्वर दत्त, गगन नारंग, PV सिंधू यांनी, त्यानंतर मीराबाई चानू, लवलीना, म्हणजे हे आता आपण डिटेलमध्ये कोर्स करणार आहे. आजच्या म्हणजे 2020चं जे काय आहे त्यामधले आहेत. तर 2016 पर्यंत ऍक्च्युली आपण 28 मेडल जिंकले होते. मग यावेळेचं जे काही ऑलिम्पिक्स आहेत ते या दृष्टीने महत्त्वाचं आहे की यावेळेस आपली सगळ्यात मोठी कंटिंजंट म्हणजे जवळजवळ 126 लोक गेले होते. आणि यावेळेस भारताला अपेक्षा सुद्धा जास्त होते, कारण आपण म्हणतो की भारत महासत्ता व्हायच्या दिशेने चाललेला आहे. तर त्याच वेळेस स्पोर्ट्समधलं जे काही आपलं मेडल्स आहेत तर ती सुद्धा वाढणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण लक्षात घ्या, स्पोर्ट्स म्हणजे आपली एक सॉफ्ट पॉवर आहे, आणि या सॉफ्ट पॉवरमध्ये आपण जितकी जास्त मेडल जिंकू तितकं आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती फायदा होणार आहे. मग या वर्षीची इंडियाची मेडलची सुरुवात मीराबाई चानू यांनी केली. मीराबाई चानू यांना वेटलिफ्टिंगमध्ये पहिलं सिल्वर मेडल मिळालं. त्यानंतर ज्या लवलीना बोरगोहेन आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं. PV सिंधूने माहिती आपल्याला बॅडमिंटनमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं. त्यानंतर रविकुमार दहे यांनी रेसलिंगमध्ये सिल्वर मेडल मिळालं. हॉकी टीम, इंडियाची हॉकी टीम म्हणजे खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की 41 वर्षानंतर या टीमनं अथक परिश्रमानंतर, म्हणजे आपण मला वाटते आशियाई स्पर्धा का राष्ट्रकुल स्पर्धा 1982च्या हरलो होतो पाकिस्तानकडून. आणि त्यानंतर एक आपला म्हणजे काय म्हणतो उतरती काळ लागली होती हॉकी टीमला, पण त्यांनी खूप चांगलं कमबॅक केलेलं आहे, खूप एफर्ट्स घेतलेले आहेत, आणि इंडियन हॉकी टीमला सुद्धा ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे. ऍक्च्युली इंडियाची काही वुमनची टीम आहे ती सुद्धा खूप चांगली खेळली, पण हार्ड लक की आपल्याला मेडल जिंकला. नेक्स्ट टाइम नक्कीच आपण ते आपल्याला मिळवून देतील अशा अपेक्षा आहे. त्यानंतर बजरंग पुनिया यांनी रेसलिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूपच अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांना, म्हणजे आपण काल बघितलं की आपले काल म्हणजे देशामध्ये किती मोठ्या प्रमाणात आनंद सुरू होता ज्यावेळेस आपल्याला जॅव्हलिनमध्ये पहिला म्हणजे गोल्ड मेडल, म्हणजे ॲथलेटिक्समध्ये आजपर्यंत भारतालाही गोल्ड मेडल मिळालं नव्हतं. आपल्याला अभिनव बिंद्रांच्या माध्यमातून 2008 साली पहिलं गोल्ड मेडल मिळालं होतं, पण ते शूटिंगमध्ये मिळालं होतं. तर आपण पाहिलं की काल आपल्याला पहिलं गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि पहिलं गोल्ड मेडल आपल्याला नीरज चोप्रानी मिळवून दिलं, ज्याचं वय फक्त म्हणजे ज्यांचं वय 23 वर्ष आहे. आणि खरंच सगळं भारतातील सर्व तरुणांनी असेल किंवा विद्यार्थ्यांनी असेल त्यांच्याकडून निश्चित प्रेरणा घेतली पाहिजे, आणि जास्तीत जास्त भारताला कशा प्रकारे मेडल मिळतं ते या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या आपण जर समजा 2000 पासून भारताची एकंदरीत ऑलिम्पिकमधली कामगिरी पाहिली, तर 2000 पासून पाहिली तर 2000 साली भारताची पोझिशन आहे 71वी, 2004 साली 65वी, 2008 साली 50वी, 2012 साली 56वी, 2016 साली 67वी, आणि 2021 म्हणजे या वर्षीचं ऑलिम्पिक तर यामध्ये 48वी, म्हणजे आतापर्यंत. म्हणजे आता अमेरिका पहिल्या पोझिशनला गेलो होतो, 2 नंबरला चायना होतं, तर इंडिया यामध्ये 48ल्या पोझिशनला आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला ही गोष्ट बदलता आली पाहिजे, कारण आपल्याला कमीत कमी पहिल्या टॉप 10 मध्ये तरी इंडिया पुढच्या ऑलिम्पिकमध्ये आला पाहिजे, असा आपला म्हणजे देश म्हणून प्रयत्न राहिला पाहिजे. यासाठी आपल्याला काय करता येईल, तर
यासाठी आपल्याला म्हणजे 2 प्रकारची धोरणं राबवावी लागणार. पहिली गोष्ट म्हणजे काय, की आपण शॉर्ट टर्म मेजर्स अवलंबू शकतो आणि मीडियम टर्म आणि लाँग टर्म सुद्धा अवलंबू शकतो. शॉर्ट टर्ममध्ये काय, की लक्षात घ्या अमेरिका असेल किंवा चायना असेल, तर या देशांनी काय केलेलं आहे, तर या देशांनी ऑलिम्पिकमध्ये ज्या स्पोर्ट्सना जास्त मेडल्स आहेत, त्या स्पोर्टना टार्गेट केलं. म्हणजे आपण कसं म्हणतो, की समजा एखादी एक्झाम द्यायची असेल, तर खूप सिलेबस असतो. पण आपण सिलेबस न पाहता पेपरचं अनालिसिस करून कशाप्रकारे जास्त कोणत्या टॉपिकमध्ये मार्क घेता येतील असं पाहतो. त्याचप्रमाणे आपल्याला ऑलिम्पिकमध्ये सुद्धा काही स्पेशल जे काही क्रीडा म्हणजे गट आहेत त्याला हे करावं लागणार आहे. मग त्यामध्ये कोणते करता येईल, तर भारत रेसलिंगमध्ये करू शकतो, बॅडमिंटनमध्ये करू शकतो, शूटिंगमध्ये करू शकतो आणि अथलेटिक्समध्ये जे काही ट्रॅक इव्हेंट आहेत त्यामध्ये सुद्धा इंडिया चांगल्या प्रकारे कामगिरी करू शकतो. कारण आपण पाहिले की द्युती चंद असतील किंवा बाकी जे काही ॲथलीट्स आहेत त्यांनी गेल्या काळामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्यानंतर आपले जे काही टोटल खेळाडू आहेत तर त्यांना आपल्याला 3 गटांमध्ये विभागणी केली पाहिजे. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी. म्हणजे काय, तर जे काही पहिले 1 ते 50 मध्ये येणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत तर त्यांचा एक वेगळा ग्रुप केला. त्यानंतर 50 ते 150 पर्यंत वेगळा केला आणि त्यानंतर जे नॅशनल आणि बाकीचे इंटरनॅशनल स्पर्धामध्ये येतात. तर अशा प्रकारे जर ग्रुपिंग केलं तर आपल्याला योग्य प्रकारे त्यांच्यावरती एफर्ट्स घेता येतील आणि त्यामधून ऑलिम्पिकसाठी स्पेशल खेळाडू तयार करता येतील. त्यानंतर काय की आपल्याला जे काही आपले म्हणजे डोमेस्टिक स्पोर्ट्स आहेत तर त्यावरती आपल्याला त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करावी लागणार आहे. आणि ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका कशी असते, तर प्रशिक्षक खूप महत्त्वाचे असतात. कारण इंटरनॅशनल याच्यामध्ये इंटरनॅशनल दर्जाचे म्हणजे इंटरनॅशनल म्हणत नाही मी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणतो, आंतरराष्ट्रीय म्हणत नाही. तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जर आपल्याला प्रशिक्षक हवे असतील तर आपल्याला तशा प्रकारचे प्रशिक्षक असण्यासाठी सुद्धा काहीतरी करावं लागणार आहे. यानंतर जे काही आपले प्रशिक्षक आहेत त्यांनी सुद्धा एक प्रकारे ग्रेडिंग केलं पाहिजे. ग्रेडिंग केलं पाहिजे म्हणजे काय, तर त्यांच्या क्वालिटीनुसार त्यांचे वेळोवेळी त्यांचा फीडबॅक घेतला पाहिजे, त्यांना रिव्ह्यू केलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांची एक म्हणजे सिस्टम डेव्हलप करून त्यांचा योग्य ॲथलीट्सना पुरवठा केला पाहिजे. त्यानंतर आपण पाहतो की आपल्या इथे काय गोष्ट आहे की असं म्हणतात की खेळाडूंना खेळता नाही जावं ते वगैरे. तर त्यासाठी गव्हर्नमेंट काहीतरी पॉलिसी निर्माण केली पाहिजे. म्हणजे समजा 35 वर्षापर्यंत एखादा खेळाडू टिकत असेल तर तोपर्यंत त्याला इजा झाली किंवा आणखी काही त्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम आला तर सरकारने अशी काहीतरी धोरणं अवलंबली पाहिजेत की त्याची फॅमिली असेल, तो असेल, यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी सरकारनं एक इन्शुरन्स स्कीम खेळाडूंसाठी सुरू केली पाहिजे. त्यानंतर दुसरं की आपण काय करू शकतो की आता आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे साई ट्रेनिंग सेंटर्स आहेत. तर ते जवळजवळ 253 आसपास काहीतरी भारतात आहेत. तर सरकारनं या सगळ्यांचं जे काय ते यांना आणखी स्ट्रेंथ दिली पाहिजे आणि यांचं बळकटीकरण केलं पाहिजे. कारण हेच ॲक्च्युली ट्रेनिंग सेंटर आहेत की जिथं डोमेस्टिक जे काही प्लेयर्स आहेत तर त्यांचं ट्रेनिंग होतं. त्यानंतर असं आहे की आपण पाहिलं असेल की पी व्ही सिंधू असेल, त्यानंतर सायना नेहवाल असेल, यांनी आपले पुलेला गोपीचंद जे आहेत तर त्यांच्या अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्यानंतर आताची सुद्धा जी काही आपली हॉकी टीम आहे त्यातले जवळजवळ 8 खेळाडू हे पंजाबच्या सुरजित अकॅडमीमधून आलेले आहेत. तर याचा अर्थ काय, की ह्या ज्या प्रायव्हेट आणि पर्सनल अशा ज्या अकॅडमी आहेत त्यांना सुद्धा कशाप्रकारे बळकटीकरण करता येईल यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतर असं की आपण पाहतो की डेटा सायन्स सध्या सगळीकडे म्हणजे डेटा अनालिसिसचा सध्या युग आहे. तर वेगवेगळ्या खेळाडूंचे जो काही म्हणजे त्यांचं जे काही त्यांचे अचिव्हमेंट असतील किंवा त्यांचे रेकॉर्ड्स असतील किंवा त्यांचं रोजचा जो काही म्हणजे एक्सरसाइज असतील तर याचा आपल्याला एक प्रॉपर डेटाबेस तयार करता आला पाहिजे आणि त्याचा वापर आपल्याला खेळाडूंचा परफॉर्मन्स अनालिसिस करण्यासाठी आला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की देशामध्ये राईट टू एज्युकेशन नावानं 2009चा एक ॲक्ट आहे. त्यानुसार प्रत्येक म्हणजे 1 किलोमीटरच्या आतमध्ये आपल्याला एक शाळा प्रोव्हाइड करायची आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण अवेलेबल करून द्यायचं 14 वर्षापर्यंत मोफत. पण कुठेही पॉलिसीमध्ये आपल्या क्रीडेसाठी काही पॉलिसी नाही म्हणजे स्पोर्ट्ससाठी. तर देशामध्ये एक स्पोर्ट्ससाठी बिल आणायची गरज आहे आणि त्याचं ॲक्ट्समध्ये रूपांतर करण्याची गरज आहे. कारण कसं आहे की जर तुम्ही खेळलाच नाही तर तुमच्यात काय गुण आहेत ते कसं कळणार. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी म्हणजे चायनानं काय केलेलं आहे, तर चायनामध्ये कंपल्सरी तुम्हाला एक स्पोर्ट्स चूज करावा लागतो आणि त्यामध्ये तुम्हाला तुमची जी काही कॅपॅसिटी आहे ती म्हणजे चेक तरी करता येते कमीत कमी. तर भारतामध्ये अशा प्रकारचं आपल्याला एखादे सिस्टम उभा करावी लागणार आहे की ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची आपल्याला स्पोर्ट्समधल्या कॅपॅबिलिटी चेक करता येतील आणि त्यानुसार त्यांना ट्रेन देता येईल. त्यानंतर आपण पाहू शकतो की चायनानं सुद्धा बीजिंगमध्ये ऑलिम्पिक ऑर्गनाईज केलं. तर त्यांचा हेतू काय असतो, ज्यावेळेस आपण स्पर्धा ऑर्गनाईज करतो तर त्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर खेळाडूंना नंतर वापरता येतं आणि खेळाडूंना याचा फायदा होतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपण जे काही प्रायोरिटी स्पोर्ट्स निवडणार आहे म्हणजे रेसलिंग असेल, त्यानंतर शूटिंग असेल, तर आपण या स्पोर्ट्ससाठीच्या लीग भारतामध्ये आयोजित केल्या पाहिजे. म्हणजे कसं आहे, तर आयपीएल पासून आपण क्लू घेऊ शकतो. आयपीएलमध्ये काय केलेलं आहे, तर स्पोर्ट्स आपण मोठ्या प्रमाणात लीग ऑरेंज केलेलं आहे आयपीएल. त्यामुळे काय झालं, तर डोमेस्टिक खेळाडू जे आहेत ज्यांना रणजीमध्ये खेळता येतं पण इंटरनॅशनल एक्सपोजर भेटत नाही, त्यांना आयपीएलमुळे इंटरनॅशनल एक्सपोजर भेटतं. तशाच प्रकारचं जर आपण लीग या म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जी काही त्यांच्यासाठी केल्या तर त्या खेळाडूंना निश्चित त्याचा फायदा होईल. त्यानंतरचा पॉईंट असा की ज्या काही आपल्या म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आहेत स्पोर्ट्ससाठीच्या तर त्या आपल्याला यामध्ये निर्माण करावं लागणार आहेत आणि वेळोवेळी त्यांचा रिव्ह्यू घ्यावा लागणार आहे. म्हणजे की आपण दर 4 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी ठरवू शकतो की आपल्याला या स्पोर्ट्सचं आता कुठेपर्यंत प्रगती झालेली आहे किंवा खेळाडूची कुठेपर्यंत प्रगती झालेली आहे, यासाठी आपल्याला एक म्हणजे रिव्ह्यूची मेकॅनिझम तयार करावं लागणार आहे. त्यानंतर मिडियम टर्म आणि लॉंग टर्म धोरण काय असलं पाहिजे, तर आपण पाहिलं की चायनानं काय केलं, तर चायनानं लहान मुलांना लहानपणीच त्यांच्यात टॅलेंट ओळखून त्या प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं आहे. तर भारतामध्ये आपल्याला असं करावं लागणार आहे. म्हणजे एक फ्रेज आहे की कॅच द यंग, म्हणजे आपण तरुण वयातच त्यांच्या कॅपॅबिलिटी ओळखून त्यांना त्या कॅपॅसिटी ओळखून त्यांच्या तशी कॅपॅबिलिटी डेव्हलप करू शकतो. त्यानंतर की शाळांमध्ये आता फक्त काय आहे की अकॅडमिक करिक्युलम आहे, तर आपल्याला त्यामध्ये स्पेशली स्पोर्ट्सचा जो काही क्रीडा अभ्यास आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये इंटिग्रेट करावा लागेल.
त्यानंतर असं आहे की प्रशिक्षकांसाठी म्हणजे जे काही कोचेस आहेत इंटरनॅशनल मेडल मिळवून देण्यामध्ये जितका एका खेळाडूचा रोल असतो तितकाच रोल प्रशिक्षकाचा सुद्धा असतो. त्यामुळे प्रशिक्षकांसाठी सुद्धा आपल्याला एक समर्पित म्हणजे डेडिकेटेड प्रोग्राम सुरू करावा लागणार आहे. त्यानंतर असं आहे की इंडिया ॲज अ नेशन म्हणजे यामध्ये किती खर्च करू शकतं हा एक मोठा प्रश्न आहे, कारण आपल्याला अगोदरच रिसोर्सचा क्रंच आहे. तर यामध्ये आपण काय करू शकतो की जे काही प्रायव्हेट प्लेयर्स आहेत आणि म्हणजे पीपीपी मॉडेल जे आहे त्यानुसार आपण वेगवेगळ्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं असेल की यावेळेस आपले जे काही तिरंदाज आहेत ते सगळे यामध्ये फेल झाले यावेळेच्या ऑलिम्पिकमध्ये. तर त्यानंतर जेव्हा त्यांना विचारलं होतं की याचं प्रमुख कारण काय, तर त्यांनी सांगितलं की म्हणजे आमच्यावरती मेंटल प्रेशर होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या देशामध्ये 131 कोटी लोकसंख्या जे तुमच्याकडून एखाद्या मेडलच्या अपेक्षा करत असते, तर त्यावेळेस तुमच्या वर असणार त्याचं दडपण खूप असतं. त्यामुळं खेळाडूंच्यासाठी एक आपण जे म्हणतो की त्यांच्या हेल्थ आणि सायकोलॉजी रिलेटेड एक आपल्याला स्पेशल प्रोव्हिजन करावं लागणार आहे. त्यानंतर असं आहे की फंडिंग खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे खेळाडूंना असतील किंवा कोचेसना असतील किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट असतील, तर ह्यांना आपल्याला अगोदरच फंडिंग कॉन्ट्रॅक्ट्स करून ठेवावे लागणार जेणेकरून त्यांना फायनान्स कधी कमी पडणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्यावेळेस आपण क्रीडांबद्दल बोलतो तर त्यामध्ये फायनान्स खूप महत्त्वाचा आहे आणि तो इन्शुअर करत असेल तर आपल्याला तशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स करावे लागतील. त्यानंतर असं आहे की आपण मागचीच पाहिलं म्हणजे वेगवेगळे जे काही लीग्स आहेत त्या आपल्या देशामध्ये आपल्याला भरावे लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम एस धोनी पिक्चर जर आपण पाहिला असेल तर त्यामध्ये अनुपम खेर म्हणजे जे काय एम एस धोनीचे वडील दाखवले आहेत, तर ते त्याला असं म्हणतात की खेलोगे कूदोगे तो होगे खराब, पडोगे लिखोगे तो होगे नवाब, अशा प्रकारचे डायलॉग आहे. तर यामध्ये आपल्या देशातील लोकांची याबद्दलची मेंटॅलिटी दिसून येते. म्हणजे काय तर असं आहे की म्हणजे खेळांना पहिल्यापासूनच आपण म्हणजे कमी दर्जाचं लेखलेलं आहे आणि फक्त आणि फक्त अभ्यासाला एक प्रोत्साहन दिलेलं आहे. तर या व्हिडिओच्या निमित्तानं माझी सर्व पालकांनाही ही विनंती असेल की कृपया करून असं काही करू नका. आणि जर तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या मुलामध्ये खेळाडूचे गुण असतील तर निश्चितपणे तुम्ही त्याला तशा प्रकारचं प्रशिक्षण द्या. आता दिवस बदललेले आहेत. जे पूर्वी लोक म्हणायचे की देशात फक्त एकच सचिन तेंडुलकर असतो, पण लक्षात घ्या आता देशात विराट कोहली सुद्धा आहे, आता देशात नीरज चोप्रा सुद्धा आहे, आता देशात राही सरनोबत सुद्धा आहे आणि आता देशात मेरी कोम सुद्धा आहे. त्यामुळं असं आहे की आपण सध्या काळ बदलत चाललेला आहे, काळानुसार बदललं पाहिजे. आणि सर्व पालकांना ही कळकळीची विनंती आहे की कृपा करून आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही म्हणजे मुलांना स्पोर्ट्समध्ये भाग घेण्यासाठी एनकरेज करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झाले सल्ले तर गव्हर्नमेंटने यावरती काय केलं म्हणजे आपले जे काही नीती आयोग आहे त्याने 2016 साली लेट्स प्ले नावाचा एक रिपोर्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी सरकारला सजेशन दिल्या होत्या. मग यावर गव्हर्नमेंटने काय केलं आहे तर भारत सरकार जे काही एफर्ट्स आहेत त्यात असं आहे की टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम टॉप्स नावाची 2014 साठी स्कीम आहे. त्या स्कीममध्ये सरकारनं काय केलं तर त्या स्कीमच्या अंतर्गत सरकारनं एक म्हणजे ऑलिम्पिकसाठी ज्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे अशा जे काही खेळाडू देशातले तर ते खेळाडू आयडेंटिफाय करून त्यांना फायनान्शियल असेल, ट्रेनिंग असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे कोचिंग स्टाफ असेल, या सगळ्या गोष्टी या स्कीमच्या अंतर्गत पुरवल्या जातात. आणि याचाच परिणाम म्हणून म्हणजे टॉप्स या स्कीमचं फळ म्हणू शकतो की आपण आपल्याला जे 7 मेडल मिळाले आहेत ते मिळालेले आहेत. त्यानंतर खेलो इंडिया स्कीम हा म्हणजे भविष्याच्या दृष्टीनं खूप मोठा माइलस्टोन ठरणार आहे. कसं काय तर यामध्ये खेलो इंडिया युथ गेम्स म्हणजे तरुणांसाठीचे आणि युनिव्हर्सिटी गेम असे 2 प्रकार आहेत, 18 वर्ष आणि 21 वर्षाचे. तर यामध्ये काय तर यामध्ये जे काही आपलं ग्रासरूट लेवलला स्पोर्ट्समधलं टॅलेंट आहे ते आयडेंटिफाय करायचं काम खेलो इंडिया स्कीमच्या मार्फत होतं. आणि यासाठी गव्हर्नमेंटनं बजेटरी अलोकेशन सुद्धा खूप जास्त केलेलं आहे. आणि लेटेस्ट जे आहेत ते आताच आसाममध्ये तिसऱ्या ज्या काही खेलो इंडिया गेम्स आहेत त्या कन्क्लूड झालेल्या आहेत. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स जे काही 2019ची स्कीम आहे. यामध्ये सरकारनं 20 असे सेंटर देशाच्या विविध ठिकाणी बनवण्याचे ठरवलेलं आहे. आणि याच्या अंतर्गत वेगवेगळ्या खेळातले जे काही खेळाडू आहेत त्यांना 4-5 एका सेंटरमध्ये 4-5 खेळ अशा प्रकारे त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर महत्त्वाची स्कीम म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया जे काय आपलं साई, तर त्याच्यातून प्रमोशनल स्कीम्स वेगवेगळ्या राबवल्या जात आहेत. आणि याच्या अंतर्गत मग जे रुरल एरियामध्ये जाऊन टॅलेंट सर्च असेल, त्यानंतर त्यांना ज्या काही वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत कोचिंग पासून ते अगदी ट्रेनिंग जिमिंगपर्यंत, तर त्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया थ्रू दिल्या जात आहेत. मग हे जे काही एफर्ट्स आहेत गव्हर्नमेंटने एफर्ट्स तर घेतलेले आहेत, पण हे एफर्ट्स आपल्याला मेडल इन्शुअर करण्यात कमी पडत आहेत. म्हणून आपण जे काही मला सजेशन दिलं किंवा नीती आयोगाने जे काही सजेशन दिलेले आहेत त्या सजेशन आपल्याला यामध्ये म्हणजे आपल्या सिस्टीममध्ये इंटिग्रेट करून घ्यावं लागतील. तर आपला जो काही मेडलचा म्हणजे तक्त्यातलं आपलं जे स्थान आहे ते निश्चितपणे वरती जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पोर्ट्स आयुष्यातला राहतो. लक्षात आहे की स्पोर्ट आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर तुमच्यामध्ये टीमची जी काही स्पिरिट आहे ती इन्कल्केट करायची असेल, किंवा एखाद्या गोष्टीला ज्यावेळेस आपण म्हणतो की एखादी गोष्ट आयुष्यात अचानक घडते तर त्याला कसं रिॲक्ट केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे या गोष्टी तुम्हाला स्पोर्ट्समध्ये कळतात. कारण स्पोर्ट्समध्ये मिनिटा बदल होत असतात. त्यामुळं स्पोर्ट्सचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा रोल आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्या दृष्टीनं सर्व पालकांनी निश्चित असा प्रयत्न करावा की आपल्या विद्यार्थ्यांना किंवा जे कोणी आता तरुणी असतील त्यांनी सुद्धा अजून जर शक्य असेल तरी वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पोर्ट्स हे आपल्या देश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा मध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे की आपल्यासारख्या डायव्हर्स देशामध्ये स्पोर्ट्स हे नॅशनल इंटिग्रेशनमध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात. आणि तर ते निश्चितच म्हणजे खरं आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. भारतातल्या जेवढ्या खेळाडूंनी या ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवले आहेत किंवा याच्या आधी मेडल मिळवले आहेत या सर्वांचा म्हणजे खूप खूप आभार पण आहे आणि त्यांचं अभिनंदनही करतो. आणि सोबत तुम्हाला सर्वांकडून अपेक्षा करतो की भारतामध्ये अशा आणखी नीरज चोप्रा आणखी नवीन पी व्ही सिंधू तयार होत आणि भारताचं ऑलिम्पिकमध्ये जे काही स्थान आहे ते आणखी वरती जाऊ. धन्यवाद.